गाइस अभी हम 3 चोंडे लोग जा रहे हैं। अरे अच्छे से बात कर। चला मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहे आदित्यच्या घरी। आदित्य ढापले का ढापले काहीतरी आहे, पण त्याच्या घरी चाललो आहे। माहिती नाही कसं चाललो, पण चाललो आता। ही गाडी तुम्ही बघू शकता, एमटी गाडी आहे। तिघांचं वजन मिळून कमीत कमी 300 किलो झालं असेल। कारण की समोर जो बसला आहे अजय गायकवाड। तो गाडी तुम्ही बघू शकता, हा रस्ता चाललेला आहे। गाडी खूप आवाज मारते, वजन जास्त झालेलं आहे। गाडी वजन किती माहिती का? गाडी वजन किती? तर 400 किलो असं सरळ इकडे राईटला। तर बघू शकता ही पाण्याची टाकी आहे। घाट आहे तिकडे आपला बैलगाडा घाट सुद्धा गुढी पाडली। माल दिसली नाही, पण तुम्हाला कॅमेरामध्ये दिसली तर दिसली गाईस। गेली वरती गेली। हा रस्ता बघू शकता। हे आमचं मंदिर, हे कोणतं मंदिर आहे? महादेवाचं। संगमेश्वर महादेवाचं वरुडे। मंदिर। आणि हे बघा तुम्ही गाईस, महादेवाचं मंदिर आहे। मशानभूमी नका बघू गाईस, इथे बघा माणसं काम करत आहे। गाईस तुम्ही बघू शकता, आता कॅमेरामध्ये एक पोरी पण झूम झाली होती, ती सुद्धा बाईक चालवते बघा गाईस। गाईज आम्हाला या गावी फक्त एक 4 व्हीलरची कमी भासत आहे। एक 4 व्हीलर पाहिजे होते आम्हाला। आता मी सध्या आमचा अजय भाई ट्राय करणार आहे, त्याला जसं जॉब लागणार आहे, म्हणजे त्याला जॉब लागणारच आणि तो 4 व्हीलर घेणारच आहे। तर आम्ही मग तुम्हाला आम्ही कुठेही जाताना फक्त 4 व्हीलरमध्ये दिसू, फक्त रुतबा आमचा झाला आहे। परत बघू शकता अजयने पुन्हा गाडी सनसनाटमध्ये पळवली आहे। झेंडा ह्या झेंड्यावर काय तुम्हाला झेंडा दिसत असेल, त्या पूर्ण दगडावर कुठे पण बघितलं ना तर शिवलिंग आहे। कुठं मी बघा शिवलिंग लिहिलं आहे। शिवलिंग नाही रे चोंग्या, शिवलिंग आहे, पिंड आहे ते दगडावर। पे शिवलिंग बना है क्या? बना है मतलब अपने आप ही बना है, मतलब Naturally- बहुत है नेचुरली बहुत Naturally बहुत बना है। वहाँ पे जो हर पत्थर है वो उसपे शिवलिंग की तरह आकृति है। डिझाईन आहे डिझाईन। डिजाइन आकृति है। म्हणजे जसं बोलतात देवाची करणी नारळात पाणी, तसंच काहीतरी असेल गाईस। बघू शकतो, ओ कट मारलेला आहे अजयनी। आणि ड्रायव्हर पागल है ना रे? पागल मोठे है। आणि बघू शकता आता हे पाबळ आलेलं आहे। म्हणजे लांब आहे, पण तुम्हाला कॅमेरामध्ये तुम्हाला झूम करून दाखवतो मी। बघू शकता हे पाबळ आहे। म्हणजे गाडी बघा, गाडी बंद केलेली आहे तरी गाडी चालत आहे। पेट्रोल वाचा है आपल्या गाडी। आमच्याकडे काही सध्या पैसे नाहीये पेट्रोल भरण्यासाठी। आमचा ड्रायव्हर खूप मेहनत करतो का? म्हणजे आम्हाला आता एक रुपया महत्वाचा आहे। आणि ही गाडी बंद केली ना तर 4 किलोमीटर जाते, पण आमचं वजन एवढं आहे, वजन गाडी खूप झालं थांबली. गाडी पळाली, आमचं वजनच एवढं झालंय। हा 100 किलो, हा 70 किलो आणि मी 150 किलो। आज केला रे हो बघा, तिकडे काठी पडलेली आहे एक ट्रक तुझ्या ट्रॅक्टर मधून। ओ कट मारलेला आहे। आपल्या गाडीचा मागचा टायर जाम झालाय, चिपकला आहे, तो हलत नाही गाईस। तुम्ही आता बघा, गाडी पुढे देत नाही गाईस। मागच्या टायर मध्ये आमच्या वजनाने दबला गेला आहे, तो जाम झालाय, गाडी हलन झाली आहे। तो आता आमचा मंगेश गेलाय गॅरेजला नाही, गॅरेजला आणायला गेला मंगेश। गॅरेजवाल्याला आणायला गेला मंगेश, असं तो गॅरेजवाला येईल। तर आम्ही सध्या चाललेलो आज त्याच्या घरी धामारी। हा धामारीला चाललेलो आम्ही। आता आम्ही पापड बाबळ लावू। पापडला इथं वडापाव खाल्ला। आता इथे वडापाव खाल्ला, मस्त केंदूरचा वडापाव। एवढा काही खास नव्हता, पण आवडला, मला आवडला। मला आवडला 10 आउट ऑफ। मला आवडला 10 आउट ऑफ 9 देऊ शकतो। 9 पकडा, 9 पकडा। जर पण अजयला आवडला नाही तर ठीक आहे, आम्ही विचार केला पुढे जाऊन एक खाऊ, दुसरा अजून एक वडापाव खाऊ। तर त्यात आमची गाडी बंद पडली आता। तर आता गाईज मी बघितलं आहे की आम्ही 3 दिवसापासून आहोत तिथे। आम्ही कोणताही प्लॅन करतो तो नेमके होतोय,
म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही आमचा एक प्लेअर होता आमचा तुषार चांगळे, त्याला आम्ही कसं तरी पोहोचवलं आहे मुंबईला. पण आता आम्ही ते पोहोचलं मुंबईला सुखरूप. मुंबईला सुखरूप पोहोचला आहे. आता त्याचा कॉल आला 5 मिनिटात. मंगेश बघा, मंगेश हा मंगेश बघा आता चाललेला आहे गॅरेज गॅरेजवाल्याला घ्यायला. तर तुम्ही सध्या बघू शकता आमची परिस्थिती बिकट आहे. आम्ही कुठेच जाऊ शकत नाही काही. आम्ही आज प्लॅन केला की आम्ही जाऊ भीमाशंकरला, तो सुद्धा प्लॅन झाला नाही. तुषारला सोडवायला गेलो, आम्ही विचार केला त्याला बसमध्ये बसू, ती बसमध्ये 2 तास लेट, आम्हाला ती बस बी नाही भेटली. आम्ही विचार केला त्याला ट्रेन मधून बसून दुसरी गाडी बघायला गेलो, ती गाडी बी नाही भेटली आम्हाला. बघू शकता आमची परिस्थिती काय चालू आहे काही. आता आम्ही विचार केला आमचा मित्र आदित्य त्याच्या घरी जाऊ, कमीत कमी 15 ते 20 मिनिटावर घर आहे, तरी सुद्धा ही गाडी बंद पडली. विचार करा काहीच काय चालू आहे आम्ही सोबत. आता आम्ही काहीच करू शकत नाही काहीच. तर आता बघू काय होतंय. गॅरेजला घेऊन आला, गॅरेजवाल्याला घेऊन आल्यावर परत भेटू. गॅरेज वाला है, गॅरेज वाले क्या करते देखते. हा लय जाम झालं बघा. झाले जे आमचा मागचा टायर. काय झालं असेल हो? स्प्रिंग तुटली असतं. हा मला बघू काय तर गाईस तुम्ही बघू शकतात आता रात्रीचे 9 वाजले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे डफळेवाडी, म्हणजे मंगेशच्या बहिणीचं घर आहे. ती चिकन अतिशय अप्रतिम बनवते, त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर बघू शकतात हे समोर चाललेले आहे, दिसणार दोन्ही काळे खैस आहेत. एक अजय आणि एक मंगेश आहे. आणि आता बघू शकता आदित्य गाडी चालवत आहे आणि सध्या बघू शकतात पूर्ण अंधार आहे बाजूला गाईस. आणि आदित्य आम्हाला बोललं आहे की इकडे वाघ सुद्धा येतात. तर तीच आशा आहे आमच्या की तशी की कोणीतरी पणोती लागली आहे, पण बघू काय होत आहे. हे जाळे चोंदरे लोक बची पिछे एक रे यार, हे जाड्या गिराय नाही. ठीक आहे गाईस, आम्ही दिसलो ठीक आहे. आता हे पण दिसतील, नंतर घरी जाऊन काढू व्हिडिओ आम्ही. आणि ही बघू शकता तुम्ही, आता दिसणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा, ही आदित्यची जमीन आहे पूर्ण. ही सगळं जेवढा पटा दिसतो तुम्हाला अख्खा आदित्यचा आहे. आदित्य रॉक होतं इथं, आम्ही शॉक झालतो सगळं बघून. तर गाईस पुन्हा भेटू.